संजय गांधी निराधार अनुदान योजना 18 ते 65 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचं वय 18 ते 65 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। परंतु 18 वर्षाखालील अनाथ मुलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी निराधार, विधवा, परित्यक्त्या, अविवाहित, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, 18 वर्षाखालील अनाथ मुले, घटस्फोटित मुस्लिम महिला अशा विविध निराधार घटकांना दरमहा 1500 रुपये तर दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 50,000 पेक्षा कमी असावे आणि इतर सर्व लाभार्थ्यांसाठी रुपये 21,000 पेक्षा कमी असावे। वयाचा पुरावा म्हणून जवळच्या ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेतून मिळणारा जन्म नोंद उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा तसेच आधार कार्ड किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला दाखला यापैकी कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे। रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे। निराधार लाभार्थी हा किमान 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। तसेच इतर राज्यातून लग्न होऊन आलेल्या विधवा महिलांसाठी किमान 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याची अट शिथिल करण्यात आली आहे। मात्र महिलेचा पती हा किमान 15 वर्षे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे। हा रहिवासी दाखला ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला असावा। लाभार्थी दिव्यांग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजेच सिव्हिल सर्जन यांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील। हे सर्व आवश्यक पुरावे जोडल्यावर आपला अर्ज गावातील तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत किंवा शहरातील तहसीलदार कार्यालयात जमा करावा। आपल्याला संजय गांधी निराधार अनुदान योजना मंजूर झाल्यानंतर दरमहा लाभ आपल्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल। विधवा महिलांसाठी जवळच्या ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून पतीचा मृत्यू दाखला किंवा नोंदवहीतील उतारा असणे आवश्यक आहे। घटस्फोटित किंवा पोटगी न मिळालेल्या महिलांसाठी न्यायालयीन आदेशाची सत्यप्रत आवश्यक आहे। तसेच परित्यक्त्या महिलांसाठी तलाठी आणि ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला ग्राह्य धरला जाईल। घटस्फोटित मुस्लिम महिलांच्या बाबतीत तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मशिदीमधील काझीने तहसीलदारांसमोर घटस्फोटाबाबत शपथपत्र सादर केल्यास किंवा मुस्लिम समाजासाठी धार्मिक कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थेने ठराव करून दिल्यास ते शपथपत्र ग्राह्य धरले जाईल। अत्याचारित महिलांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजेच सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील। तसेच महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आणि पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याबाबतचे पोलीस प्रमाणपत्र आवश्यक आहे। वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांसाठी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याचे संबंधित महिला वेश्या व्यवसायातून मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र तसेच त्या महिलेला शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेअंतर्गत नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल। 18 वर्षाखालील अनाथ मुलांसाठी ग्रामसेवक, मुख्याधिकारी किंवा प्रभाग अधिकारी यांनी दिलेला तसेच गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी किंवा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेने साक्षांकित केलेला दाखला ग्राह्य धरला जाईल। तसेच 35 वर्ष आणि त्यावरील अविवाहित महिलांना ज्या कोणत्याही आधाराविना आहेत, विवाह झाल्यानंतर स्वतःहून लाभ बंद करण्यासाठी अर्ज करतील असे सादर केलेले बंधपत्र ग्राह्य धरले जाईल। महसूल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जनहितार्थ प्रकाशित। महत्त्वाची सूचना, या योजनेचा अर्ज जवळच्या तहसील कार्यालयात अथवा सेतू सुविधा केंद्रावर उपलब्ध आहे।